भूतच आलं. खिडकी वाजली की असं वाटतं भूतच आलं. ज्ञान आलं की भूताच्या गोष्टी ह्या गोष्टीच राहतात. ज्ञानासाठी आपली शाळा झालीच पाहिजे आणि ती शाळा भूताच्या माळावरच होणार. आम्ही येणार कारण भूत भीतीत असतं, भूत अज्ञानात असतं. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत, हो की नाही रे? हो. गावात शाळा उभी राहिलच पाहिजे. हो. विठुरा काय रे, एक अडचण दूर झाली नाही झाली की दुसरी हजरच आहे. लहानांना समजवता येतं रे, पण मोठ्यांना त्यांना कसं समजवू मी? त्यांच्या लक्षातच येत नाहीये. गावात शाळा नव्हती म्हणून शिक्षण महामंडळाच्या फेऱ्या घातल्या, निधी गोळा करायला सुरुवात केली, जमीन मिळवली आणि आता तो भूताचा माळ आहे म्हणून सगळे विरोध करतायत. लक्षातच येत नाहीये विठुराया की हे भूत भीत सगळी अंधश्रद्धा आहे आणि त्याच्या पायी मुलांचं भविष्य खराब नाही केलं पाहिजे. तू दे ना त्यांना बुद्धी. तू अगं त्यांच्याकडे आहे बुद्धी, फक्त ती झोपलेली आणि त्या बुद्धीला जाग करायचं काम तू करणार आहेस. आणि या कामात तू तुझे बेस्ट फ्रेंड विठुराया आणि मी आहेस ना तुझ्या पाठीशी. हे तू विठुरायाची आणि माझी, तू दोघांची फेवरेट आहेस आणि तू फक्त तुझी परीक्षा घेतोय ग. आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू याच्यात डिस्टिंक्शन मध्ये पास होशील. इंदू, आज मी तुला विठुरायासमोर वचन देतो की तुझं स्वप्न साकार करण्यासाठी दिवस रात्र एक करेन. विठुराया पाठी राख. आपापसात काय सुरू आहे मला नाही सांगणार? इंदुताई, हे घे. मला का देताय पैसे? इंदुताई, तू आमची शाळा सुरू व्हावी म्हणून इतकी मेहनत करते, तुझ्या या कामात आमचं खारीचा वाटा. तुमच्या या देणगीनं मला खूप मोठी प्रेरणा मिळाली. एक बोलू, ऐकाल माझं? हे सगळं करण्यापेक्षा अभ्यास करा, शिका आणि मोठे माणूस व्हा. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. ताई प्लीज घे ना, आमच्या सगळ्यांकडून आमच्या शाळेसाठी छोटीशी मदत. प्लीज बर घेते, अभिमानानं घेते.
हे मीटिंग मध्ये असं व्हायला नको. अहो मास्तर, भूताच्या माळावर शाळा बांधायची म्हटल्यावर असं होणारच ना. कोणाला बी कसं पटल मास्तर, तुम्ही सांगा बरं. अरे काय कुणाला कसं पटेल? हा, तुम्ही चांगले शिकले सवरलेले आहात ना. भूत यातळा असल्या गोष्टी असल्यावर भेव तर वाटतच ना. भ्या वाटतच. अरे काय मग? हा, काय या अंधश्रद्धा तुम्ही पाळताय? इथे गावामध्ये शाळा होते, त्या शाळेसाठी इंदू एवढी धडपड करते. तुम्ही सगळे एवढे शिकली सवरलेली माणसं आणि तरी सुद्धा या शंका कुशंका मनात बाळगताय. हे बघा मास्तर, माफ करा, पण भूताचा माळ ना लय रिस्की वाटतोय. कोणीच तर नाव घेतलं तरी भीती वाटते, माहिती का? अरे काय भीती वाटते? मागे पण गावामध्ये ती साडीवालं भूत आलं होतं, तेव्हा त्या छोट्याशा इंदूने दाखवून दिलं होतं एक खोटं आहे म्हणून. ते पण आहे, पण आहेच का अजून? हा, हे माळावरचं भूत नाही, तुमच्या मनातली भीती बोलते. घाला काय गोंधळ घालायचा तो. अहो मास्तर, अहो मास्तर, अहो तसं बोलायचं मास्तर. नव्हतं आम्हाला. आजी, शाळेसाठी देणगी. गप्पा भूताच्या शाळेसाठी वर्गणी मागते. अहो आजी, पण तुम्ही चल ना, निघ ना. भूताच्या माळावरच्या शाळेसाठी भीक मागते ती. म्हणजे आधी वर्गणी द्यायची आणि हिने शाळा बांधल्यावर ते भूतासमोर आपली पोरं पाठवायची. नाही म्हणजे आपलेच पैसे घेऊन आपल्या डोक्यात दगड मारून घ्यायचं, असं आहे ते. भूताकेतात अडकू नका दादा. मुलांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्या. हो गबासावं, तुमचे भूत पण नको, तुमची शाळा पण नको. दादा अहो तुम्ही ए बाई, तुला सांगितलं ना, तुला भीक घालणार नाही. तू निघ, तू तर निघ. मोठ्या बाई, तुम्ही काल दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद आहे बघा. मोहितराव, आता त्या कोटी कोटी धन्यवादांचं काय करू मी? त्याची कणिक टिंबू, मग पोळ्या करू की भाकऱ्या? म्हणजे राजकारणात ही असली कोरडी आश्वासनं चालत नाही. आमच्या महत्वाकांक्षा तुम्हाला माहिती आहे. तुझ्या वाडीचं उपसरपंच करा मला. मोठ्या बाई, ते उपसरपंच पद तुमचंच आहे. आता त्या बदल्यात तुमच्या सुनेची शाळा उभी राहणार नाही, हे पक्क केलं पाहिजे. आता शाळा होणार नाही. आता याला कॉन्फिडन्स म्हणावा का ओव्हर कॉन्फिडन्स? तुमच्या सुनेला एवढं अंडर एस्टिमेट करू नका मोठ्या बाई. आता दिग्रजकरांच्या गादीवर बसल्यात त्या, लक्षात असू द्या. माझ्या दुर्दैवानं. मोहितराव, एक गोष्ट ध्यानात ठेव. मी माझ्या सोयीनं वारं बदलू शकते. ती जरी आता गादीवरती बसली असली तरी ती नामदारी आहे. तरी सत्ताधारी तर मीच आहे. तुम्ही तुमचं काम करा फक्त, आणि नीट करा. करा मोठ्या बाई, काम सुरू झालंय. आता तुमच्या सुनेला कळलं हा मोहितराव काय चीज आहे ते. हे आली आली. अहो काय करताय तुम्ही आणि कशासाठी करताय? काय करतायत? हे धर ग तिला, धर. पकडा तिला, पकडा पकडा तिला, पकडा. भूताच्या माळावर शाळा बांधू नये ना, म्हणून आम्ही तुझ्या तोंडावर चिखल फाटतोय. ताई,
अरे ही सगळी अंधश्रद्धा आहे हो. भूत काही नसतं. अंधश्रद्धा असतील पण तू भूताच्या माळावर शाळा काढायची नाही म्हणजे नाही. तुम्ही गावातले असूच शकत नाही. आम्ही गावातलेच आहे. तुला एक गोष्ट सांगते, तू इथेच काय कुठेच शाळा काढायची नाही. मग तुम्ही काढा ना शाळा. मी येते तिथे शिकवायला. किती लापरवाही झाली. ज्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडते हो मी. एक बाई असून पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करते ना, म्हणून त्रास होतोय तुम्हाला. माझ्या तोंडावर चिखल फासण्यापेक्षा शाळा उघडून दाखवा ना, ती खरी हिंमत आहे. आम्हाला शहाणपणा शिकवतेस का ग? शिक्षिका आहे मी, माझं कामच आहे ते. आणि तुम्ही सगळे जे करताय ना ते पळपुटेपणा आहे. इंद्रायणी बाई, बाईनं कसं छान संसार करायचा, धुणं भांडी करायची, भाकरी थापायच्या, सडा रांगोळी करताना एखादा अभंग गायचा. पण हे सगळं सोडून तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी हातात घेणार तर मग आम्हाला पण काहीतरी करावं लागणार ना. हा, कसं आहे, बाईनं पुरुषाच्या पुढं जायचं नाही. आत्ता नाही, उद्या नाही, आयुष्यात कधीच नाही. इकडे कुठं? चल तिकडे बाहेर. तिकडे बाहेर थांबून भीक मागायची, इथं आत नाही यायचं. तिकडे टाकेल तुला भाकर तुकडा. जा चल. अगं कुठं आत कुठं? डोळ्यात पाणी आणून बघतीये. भूक लागलीये का? अगं ते मी आताच ना कुत्र्याला तिकडे भाकर तुकडा टाकला, संपला नसेल अजून. जा बघ. एक मिनिट. इंदे इंदू तू आहेस? किती सुंदर मेकअप केलाय ग. चॉकलेट फॅक्टरीत ना आलेली माई स्वप्न सुंदरी.